अमृतताई आवाज आला का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 57 क्रमांकाच्या ओव्यांचं 4थ्या अध्यायातल्या आतापर्यंत निरूपण केलेलं आहे. आज आपण 4थ्या अध्यायातल्या 58 क्रमांकाच्या ओव्यांपासूनचं आणि 9 क्रमांकाच्या श्लोकाचं निरूपण करणार आहोत. आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्माचा प्रादुर्भाव वाढायला लागतो, तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो, साधूंचं रक्षण करतो, वाईटांचा नाश करतो आणि नव्यानं धर्मस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये येतो, असं सांगून भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतःच्या इहलोकातल्या अवताराचं, जन्माचं, कर्माचं, लीलेचं पूर्ण रहस्य उलगडवताना दिसतायत. पुढं आपल्या या जन्माबद्दल भगवंत काय म्हणतायत ते आपण बघूयात. भगवंत म्हणतायत, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. अर्थात हे अर्जुना, अशा प्रकारे माझे जन्म व कर्म दिव्य अर्थात अलौकिक आहेत, असे जो यथार्थ जाणतो तो देह त्यागानंतर पुन्हा जन्मास येत नाही, तो मजपद प्राप्त होतो. अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही, कोणतं एखादं व्यक्तित्व नाही. भगवंताचं जे व्यक्तित्व जाणवतं ते आपल्यातल्या बुद्धिभेदामुळे जाणवतं. आपण जसं म्हणतो की जशी दृष्टी तशी सृष्टी, तसं ज्याच्या अंतःकरणात भेद आहे, ज्याच्या अंतःकरणावर मायेचा प्रभाव आहे, ज्याला निराकार दिसतच नाही, ज्याला केवळ आणि केवळ आकार दिसतो, जो आत्मा नाकारतो, ज्याला आत्मत्वाचा अनुभव नाही, जो देहाच्याच अस्तित्वाला स्वीकारतो, मानतो, त्याला तो निर्विकार परमात्मा दिसत नाही. तो आकारच बघत असतो आणि त्याला तोच आकार भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये सुद्धा दिसतो, जाणवतो. पण भगवंताचं हे दिव्यत्व कसं आहे याचं वर्णन इथं भगवंत करताना दिसतायत. भगवंताचा जन्मही दिव्य आहे आणि भगवंताचं कर्मही दिव्य आहे. फक्त हे जो जाणेल तो मुक्त होईल, त्याला पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नाही. माऊली या श्लोकाचं वर्णन काय करतात ते बघूयात. माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. अर्थात मी जन्मरहित असूनही माझे जन्म घेणे व मी अक्रिय असूनही माझे कर्म करणे, असे जे माझे निर्विकारत्व ते जो जाणतो तो परममुक्त होय. लौकिकता आणि अलौकिकता, आत्मा आणि अनात्मा, स्थिर आणि अस्थिर, माया आणि ब्रह्म, ही सगळी एकाच द्वंद्वाची वेगवेगळी नावं आहेत. या सगळ्याच्या मुळामध्ये आहे ब्रह्म आणि माया, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती लौकिक आहे, पुरुष अलौकिक आहे. प्रकृती माया आहे, पुरुष ब्रह्म आहे. प्रकृती आकार आहे, पुरुष निर्विकार आहे. प्रकृती क्रियाशील आहे, पुरुष अक्रियावान आहे. प्रकृती जन्म आहे, मृत्यू आहे, पुरुष जन्म मृत्यू रहित आहे.
पण जन्म मृत्यू रहित असलेला पुरुष, ब्रह्मरूप पुरुष, अक्रियाशील असा पुरुष, निर्विकार असा पुरुष, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, ब्रह्म म्हणतो, तो आकारालाही येतो, तो क्रियाही करायला लागतो, तो आकारही धारण करतो, तो वेगवेगळं कर्मही करतो, क्रियाही करतो. मग हे सगळं रहस्य काय आहे? लौकिक आणि अलौकिकाचा हा संबंध नेमका कसा आणि काय आहे हे ज्याला कळलं त्याला पुन्हा जन्म नाही. कारण ज्याला खेळाचे सगळे नियम कळले, ज्याला खेळातलं जे काही श्रेष्ठत्व आहे ते जाणवलं, त्याला खेळाच्या बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. खेळ चांगला खेळला जावा यासाठी. आपल्याकडं विशिष्ट वयानंतर निवृत्तीची संकल्पना आहे. ही निवृत्तीची संकल्पना यासाठी नाहीये की काम करणारा थकतो, काम करणाऱ्याची काम करण्यातली पात्रता कमी होते म्हणून त्याला निवृत्त करावं, हे कारण असेलही व्यवहारात. पण यामागचं आणखी एक कारण हेही आहे की जो कर्म करतोय, जो काम करतोय, जो नोकरी करतोय, जो खेळतोय, नोकरी करून खेळातून त्यानं एक अत्युच्च असं काहीतरी योगदान दिलेलं आहे. ते योगदान देण्यासाठी त्याला एक काळ नेमून दिलेला आहे. त्या काळामध्ये त्यानं जेवढं काही सर्वोच्च योगदान त्याला देता येऊ शकतं ते दिलंय. याच्या पलीकडे आणखी काही योगदान त्याच्याकडून अपेक्षितही नाही आणि त्यानं ते देण्याचा प्रयत्नही करू नये, म्हणून निवृत्ती आहे. खेळामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती त्या खेळात निष्णात आहे याचा अर्थ असा नाही की जन्मभर तिनं तो खेळ खेळावा. विशिष्ट वयानंतर प्रत्येक खेळामध्ये निवृत्ती असते. ती निवृत्ती याहीसाठी असते की त्या खेळातलं जे काही सर्वोच्च योगदान त्याला द्यायचं होतं ते त्यानं दिलंय. आता इतरांनाही संधी मिळाली पाहिजे ते योगदान देण्याची. तसं जो जन्माला आलाय, जो कर्म करतोय, क्रिया करतोय, अर्थात सृष्टीच्या या सगळ्या नियमात तो समाविष्ट झालाय, सहभागी झालाय. पण ज्याला हे सगळे नियम कळालेत, ज्याला हे सगळं रहस्य कळालंय, तो पुन्हा या खेळाचा भाग राहत नाही. तो या खेळातून मुक्त होतो. कारण खेळासाठी गरजेचा असतो तो आकार, आकाराबद्दलची भावना. आणि ज्याला कळालंय की आकार हा सगळा खेळ आहे, निराकार हे सत्य आहे, त्या भावनेमुळं तो पुन्हा जन्माला येत नाही. हे कळण्यासाठी भगवंताचं अजन्म असून जन्मणं, अक्रिय असून कर्म करणं, या दोन्ही गोष्टी अविकारी आहेत हे जाणणं गरजेचं आहे. आणि जो हे जाणतो, माझे अजत्वे जन्मने, अजत्व म्हणजे जो जन्म रहित आहे, ज्याला जन्म नाही, जो जन्म रहित आहे त्याचं जन्मन, आणि ज्याला कधीच मरण नाही त्याचं मरण. जन्म नसणाऱ्यानं जन्म घेणं आणि ज्याला मरण शक्य नाही त्यानं मरणं, या दोन्ही गोष्टी अविकारी आहेत हे ज्याला कळलं. अनेकांना वाटतं भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्मले आणि ज्यांना ज्यांना वाटतं ते जन्मले त्यांना त्यांना वाटतं ते मेले, त्यांना त्यांना वाटतंय त्यांनी शरीराचा त्याग केला. पण जे भक्त आहेत त्यांना माहिती आहे की श्रीकृष्ण ना कधी जन्मतात ना कधी मरतात, कारण श्रीकृष्ण हे एक व्यक्तित्व नाहीये. जन्म लौकिक आहे, मृत्यू लौकिक आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो ते जीवन अलौकिक आहे. पण जे जीवन जन्म आणि मृत्यूनं बाधित होतं ते जीवन सुद्धा लौकिक वाटायला लागतं, लौकिक दिसायला लागतं. कारण जीवनामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचा स्वभाव आहे. तो स्वभाव म्हणजे असणं.
जन्म म्हणजे जीवनाचा संभाव्य भाग. जन्मानंतर येतो त्याला आपण म्हणतो जीवन. आणि जीवनाचा अंत म्हणजे मृत्यू असं आपण साधारणपणे म्हणतो. पण जीवन म्हणजे असणं आणि असणं म्हणजे परमात्मा. म्हणून जीवनामध्ये अलौकिकतेची झलक आहे, ईश्वराची झलक आहे. जन्म मात्र लौकिक आहे, कारण ईश्वराच्या ठिकाणी जन्म संभवत नाही, ईश्वराच्या ठिकाणी मरण संभवत नाही. आणि हे ज्याला जीवनात कळलंय तो मुक्त झाला. म्हणून जीवनाचं ध्येय हे असावं की जे सत्य आहे ते कळलं पाहिजे. आणि सत्य हे आहे की कुणीच जन्माला येत नाही, कुणीच मरत नाही. भगवंत सुद्धा जन्माला येतो असा भास होतो, तो जन्माला येत नाही. पुन्हा तीच उदाहरणं घेऊ. तीच उदाहरणं घेण्यामागचं कारण हे की त्या उदाहरणाच्या निमित्तानं सिद्धांत सारखा सारखा मनावर बिंबवला जाईल. पाण्यात तरंग उमटले असा भास होतो. तरंग म्हणजे पाणीच आहे, पाण्यापेक्षा तरंग वेगळे नाहीयेत. तरंग पाण्यापेक्षा वेगळे आहेत, तरंगाला एक वेगळा आकार आहे असं जाणवणं म्हणजे अज्ञान आहे, भास आहे, भ्रम आहे. केवळ वाऱ्याच्या उपस्थितीमुळे तो आकार आपल्याला भासतोय, तसं मायेच्या केवळ उपस्थितीमुळं ब्रह्माच्या ठिकाणी जन्माचा भास होतो. मुळात ब्रह्माच्या ठिकाणी जन्म नाही, ब्रह्माच्या ठिकाणी मरणही नाही. त्याच्या ठिकाणी चैतन्याच्या ठिकाणी मरणाचा भास होतो. तो भासही मायेच्या उपस्थितीमुळे होतो. तो भास जन्माचा आणि मरणाचा आहे, तो भास जन्म मृत्यूचा आहे. कारण पाणी आणि त्याचे तरंग हे एकच आहेत. ते जेव्हा जन्माला येतात तेव्हाही ते तरंग पाणीच असतात, आणि ते तरंग जिथं थांबतात तेव्हाही ते पाणीच असतात. त्यामुळं तरंग हे अंतिम सत्य आहे. त्या तरंगात असलेलं पाणी हे अंतिम सत्य आहे. नदी, समुद्र, ती स्थिरता पाण्याची, ते अंतिम सत्य आहे. आणि मध्ये तरंगांचा जो भास आहे, तरंगांचा जन्म आणि तरंगाचा मृत्यू हा भास आहे. लाटा येतात, लाटा जातात, लाटांमध्येही पाणीच आहे. लाटा जन्माला येण्यापूर्वीही पाणीच होतं, लाटा शांत झाल्यानंतरही पाणीच आहे. लाटा हा केवळ वाऱ्याच्या उपस्थितीमुळं घडलेली एक लीला आहे, जी भ्रम उत्पन्न करते बघणाऱ्याच्या मनात. तसं चैतन्य एकच आहे. त्या चैतन्याच्या ठिकाणी मरणाचा जन्माचा भास होतो. ज्याला हा भास भास म्हणून कळाला आणि ज्याला लाटांमध्येही पाणी दिसलं, ज्याला लाटांच्या जन्मापूर्वीचं आणि लाटांच्या मरणानंतरचं सत्य दिसलं, त्याला लाटा आल्या काय गेल्या काय काहीही फरक पडत नाही. कारण त्याच्यासाठी लाटा ही केवळ एक क्रिया आहे, एक औपचारिकता आहे, एक क्रीडा आहे, एक लीला आहे. कारण वाऱ्याच्या उपस्थितीला पाण्यानं दिलेला तो प्रतिसाद आहे फक्त. आणि त्या प्रतिसादातही मजा आहे, आनंद आहे, सुख आहे. कारण पाणी नुसतं पाणीच म्हणून राहिलं तर त्या पाण्यामध्ये शुष्कता येईल, मनोरंजक असं काही त्यात राहणार नाही. त्यात मनोरंजकता येण्यासाठी लाट गरजेची आहे, तरंग गरजेचे आहेत. तरंगामुळं थोडं काहीतरी एक मनोरंजक असं तिथं घडतं, मनोवेधक असं तिथं काहीतरी घडतं. तसं चैतन्य शुष्क आहे, ब्रह्मतत्व शुष्क आहे, त्याच्यामध्ये अक्रियाशीलता आहे, ते स्थिर आहे, त्यामध्ये काही आनंद नाहीये. तो आनंद उपभोगण्यासाठी द्वैताची गरज आहे, आकाराची गरज आहे, क्रियेची गरज आहे, लीलेची गरज आहे.
आणि असं त्या चैतन्याला वाटलं म्हणूनच हे सगळं घडलं. पाण्याच्या परवानगीशिवाय लाटा तिथं आलेल्या नाहीयेत. पाण्यानं परवानगी दिलेली आहे वाऱ्याला तिथं येण्याची, कारण त्या पाण्यालाच लाटांचं तरंगांचं रूप धारण करावंसं वाटलंय. आणि म्हणून त्या पाण्याच्या परवानगीनं तिथं वारा आलेला आहे. आणि मग लीला सुरू झालेली आहे पाण्याची. पण ती लीला बघणारे, ती क्रिया बघणारे, ते तरंग आणि लाटा बघणारे जर त्या लाटांमध्ये आणि तरंगांमध्येच गुंतून राहिले तर खऱ्या सत्वापासून, तत्वापासून ते दुरावतील आणि ते त्या लाटांचा भाग होतील, ते त्या वाऱ्याचा भाग होतील. पण त्या लाटांमध्ये असलेलं जे तत्व आहे त्यालाच ते विसरतील. आणि जे त्याला विसरले ते या मायेचा भाग झाले आणि ते मायेच्या फेऱ्यामध्ये अडकले, ते खेळामध्ये गुंतले, खेळातल्या सुखदुःखाशी एकरूप झाले. म्हणून खेळातला आनंद संपला. खेळ खेळण्यासाठी आहे हे जिथं विसरलं जातं तिथं खेळामध्ये हेवे दावे सुरू होतात, भांडणं होतात. खेळांमुळे भांडणं झालेली पण आपण बघितली. खेळ भांडणाला कारणीभूत होत असेल तर खेळाचे नियम चुकलेले आहेत, खेळाचा उद्देशच चुकलेला आहे. तसं ही सगळी सृष्टी चालवणारा जो आहे तो खेळ खेळवणारा आहे. पण खेळ हा भ्रम आहे हे जाणून तो खेळ खेळला पाहिजे. दोन जण खेळतायत, आमने सामने बसून खेळतायत, ते काय एकमेकांचे शत्रू नाहीत. खेळ म्हणजे युद्ध नाही. युद्ध वेगळा विषय, खेळ वेगळा विषय. युद्धामध्ये जय पराजय असते, खेळातही जय पराजय असते. पण युद्धातल्या जय पराजयापेक्षा खेळातला जय पराजय वेगळा असतो. खेळ जया पराजयासाठी खेळायचा नसतो. खेळ खेळण्यासाठी आणि खेळातला आनंद मिळवण्यासाठी आणि तो खेळ बघणाऱ्यांना आनंद देण्यासाठी खेळायचा असतो. तशी लीला कर्म का करायचं तर त्या क्रियेतून आनंद मिळवायचा म्हणून ते करायचं. देवानं आपल्याला ते कर्म करण्याची जबाबदारी दिली, ते कर्म करण्यासाठी आपल्याला आकाराला आणलं म्हणून ते करायचंय, जबाबदारी म्हणून करायचंय, अहम धारण करून करायचं नाहीये. आणि त्या खेळात इतकं गुंतायचं नाहीये की तो खेळच जीवन बनून जाईल, तो खेळ युद्ध बनून जाईल या भावनेनं खेळायचा नाहीये. बरेच जण जीवनाचा खेळ युद्ध समजून खेळतात आणि जे जीवन युद्ध समजून जगतात त्यांच्याच जीवनात समस्या असतात. कारण त्यांच्या मनात मग स्पर्धा सुरू होते, त्यांना मग जिंकण्याची भावना निर्माण होते आणि जिंकण्याची भावना दुसऱ्याला पराभूत करण्याच्या भावनेला जन्म देते. आणि मग खेळाचा आनंद मुरून जातो, विरून जातो, हरवून जातो, संपतो. मग दुसऱ्याला लुटण्याची इच्छा निर्माण होते, दुसऱ्याला लुबाडण्याची इच्छा निर्माण होते, जगण्याची हाव वाढायला लागते. काहीही करून मला जगायचं ही भावना वाढायला लागते आणि जगण्याचा आनंदच हरवून जातो. जगणं खेळ बनला पाहिजे, जगणं युद्ध बनता कामा नये. आणि ज्याचं जीवन एक खेळ म्हणून आहे, ज्याचं जीवन केवळ या सगळ्या निराकार अशा परमात्म्यानं धारण केलेल्या आकाराचा, त्या आकारातून घडणाऱ्या वेगवेगळ्या भावभावनांचा, त्यातून घडणाऱ्या क्रिया प्रतिक्रियांचा आनंद घ्यायचा आहे म्हणून जो या जीवनात रमलाय तो खरा रमलाय. आणि जो असा रमला त्याला मरणानंतर दुसरा जन्म घ्यायची गरज नाही, दुसरा त्याला जन्मच नाही. एकतर तो खेळातूनही मुक्त होईल, पण जेवढा वेळ तो खेळतोय तेवढा वेळ तो खेळ त्याला केवळ आणि केवळ आनंद देईल, याच्या पलीकडे काहीच नाही. जो जाणतो माझे अजत्वे जन्मले, मी अजन्मा असून मी जन्माला आलो हे ज्याला कळलं, मी अक्रिय असून मी कर्म करतोय हे ज्याला कळलं, आणि माझं जन्मणं आणि क्रिया करणं हे अविकारी आहे हे ज्याला कळलं, तो परममुक्त आहे.
कारण हे जे भगवंताचं सांगणं आहे ते केवळ भगवंतापुरतं मर्यादित नाहीये. इथं श्रीकृष्ण परमात्मा माझं जन्म न म्हणतायत, म्हणजे हे श्रीकृष्णाचं जन्म नाहीये, श्रीकृष्णाचं मरण नाहीये. श्रीकृष्ण हे प्रतिनिधी आहेत. श्रीकृष्ण हे प्रतिनिधित्व करतायत त्या सर्व अस्तित्वांचं, जे जे अस्तित्व निराकार असून आकाराला आलं, जे जे अस्तित्व अजन्म असून जन्माला आलंय, जे जे अस्तित्व अक्रिय असून क्रिया करायला लागले, त्या सगळ्या अस्तित्वाचं प्रतिनिधित्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्या भूमिकेतून भगवंत म्हणतायत, मी अजन्मा असून जो जन्माला येतो तरीही मी अविकारी आहे हे जो जाणतो. मग तो कोणत्याही धर्मातला असो, प्रत्येक धर्मामध्ये श्रीकृष्ण आहे. इस्लाम मध्ये तुम्हाला श्रीकृष्ण दिसतील, ख्रिश्चनांच्या येशूमध्ये तुम्हाला श्रीकृष्ण दिसतील, शिखांच्या गुरुनानकांमध्ये तुम्हाला श्रीकृष्ण दिसतील, जैनांच्या वर्धमान महावीरांमध्ये तुम्हाला श्रीकृष्ण दिसतील, बौद्धांच्या बुद्धांमध्ये तुम्हाला श्रीकृष्ण दिसतील. कारण श्रीकृष्ण या सगळ्याचं प्रतिनिधित्व करून सांगतायत हे सगळे अजन्म आहेत, यांना जन्म नाही तरीही ते जन्माला आलेत, आकाराला आलेत. हे अक्रियाशील आहेत मुळात, पण ते क्रियाशील झालेत. आणि हे ज्याला कळलंय आणि ज्याला हे कळलं तो त्यात रमतोही, आणि तो मग आपोआप परममुक्त होतो. तो चालीला संगे न चळे, देहीचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. अर्थात तो देह संबंधाने चालतोसा दिसला तरी तो वस्तुतः चालत नाही, तो देहधारी दिसला तरी तो देहभावास वश होत नाही, आणि मग देहपातानंतर तो मलाच येऊन मिळतो. कारण ज्याला नियम कळला त्याचं जगणं आतून बाहेरून बदलून जातं. लौकिक आणि अलौकिक याच्यामध्ये फारसा फरक नाहीये. लौकिक अलौकिक हे दोघं समांतर आहेत, जवळजवळच आहेत. थोडासा वळणाचा फरक आहे, थोडस पलटायचा फरक आहे. मग अलौकिक लौकिकात शिरायला लागतो. जसं लौकिकही अलौकिकात शिरतो. जीव जेव्हा जन्माला आला, जीव जेव्हा आकाराला आला, जीव जेव्हा जीवत्वाला उपलब्ध झाला, तेव्हा छोट्याशा घटनेमुळं तो अलौकिकातून लौकिकात आला. एक साधं असं वळणच तिथं कारणीभूत ठरलं. खूप काही मोठा परिणाम फरक तिथं झालेला नाही. कोणती एखादी मोठी घटना तिथं घडलेली नाही, मोठा एखादा काळ तिथं गेलेला नाही. पण त्या वळणानंतरचा प्रवास मात्र दीर्घ आहे, उलट आहे, पूर्णपणे विरोधी आहे. कारण बघा, तुम्ही एका रस्त्यानं जाताय, वळण किती सेकंदाचं असतं, पण त्या सेकंदाचं वळण तुमचा रस्ता पूर्णपणे बदलून टाकतं, तुमची दिशा पूर्णपणे बदलून टाकतं, तुमचं वातावरण पूर्णपणे बदलून टाकतं, परिस्थिती सगळं बदलून टाकतं. वळण कमी काळाचं असतं, पण ते वळण नंतर दीर्घकाळ परिणाम करणार असतं. म्हणून अलौकिकातून लौकिकात जेव्हा जीव येतो, चैतन्य रूपातून आकाराला जेव्हा जीव येतो, म्हणजे देहरूपाला येतो. जीव येतो म्हणजे देहरूपाला येतो. जीव जेव्हा देहरूपाला येतो किंवा आत्मा जेव्हा जीव रूपाला येतो, तेव्हा तो अलौकिकातून लौकिकात येतो. त्याचा तो प्रवास दीर्घ नाहीये, पण एकदा तो अलौकिकातून लौकिकात आला, काही क्षणाचा तो वळणापुरता प्रवास आहे, वळणापुरता तो काळ आहे. पण ते वळण एकदा अलौकिकातून लौकिकात आलं आणि तो लौकिकात भ्रमला की त्याचा पूर्ण प्रवास बदलला, त्याचा रस्ता बदलला, त्याची दिशा बदलली, दिशाच उलटी झाली. मी सरळ समोर जात होतो,
पूर्वेकडून पश्चिमेकडं वळण घेतलं काही क्षणाचं आणि दिशाच बदलली. पश्चिमेकडून पूर्वेकडचा प्रवास सुरू झाला. जे डावीकडं होतं ते उजवीकडं झालं, जे उजवीकडं होतं ते डावीकडं झालं. जिकडं पाठ होती तिकडं तोंड झालं, जिकडं तोंड आहे तिकडं पाठ झाली. सगळंच बदललं त्या वळणामुळे. म्हणून जेव्हा अलौकिकातून जीव लौकिकात येतो तेव्हा त्याचं सगळं बदलतं. आनंदमय सुखमय सुखरूप असलेला हा जीव दुःख रूप व्हायला लागतो. निर्विकार असलेला जीव विकारामध्ये अडकायला लागतो. प्रवासाचा आनंद घेण्याची भावना म्हणून सुरू केलेला प्रवास दुःखाचा प्रवास बनून जातो. आणि मग एक या जीवाचा विकारयुक्त विषययुक्त दुःखमय असा प्रवास, ज्याच्यामध्ये भीती आहे, भय आहे, विकार विषयांचा खेळ आहे, संभ्रम आहे, भ्रम आहे, या सगळ्यांनी युक्त असा प्रवास सुरू होतो. आणि जीव घाबरायलाही लागतो, जीव रडायलाही लागतो, काकुळीतीलाही यायला लागतो. तो दुःखमय प्रवास सुरू होतो. आणि हा दुःखमय प्रवास पुन्हा सुखमय होण्यासाठी फार काही करायची गरज नाही. जे एक चुकीचं वळण घेतलंय, ज्याच्यामुळे तो अलौकिकातून लौकिकात आलाय, तेच वळण घ्यायचंय, लौकिकातून अलौकिकात जायचंय. छोटंसं वळण पुन्हा घ्यायचंय. छोटंसं वळण घेतलं, हे वळण साधनेतून मिळतं, हे वळण आराधनेतून मिळतं, हे वळण संतांच्या विचारांचं अनुकरण करण्याच्या भावनेतून मिळतं, नामस्मरणातून मिळतं, ध्यानातून मिळतं. या साधनेमुळं लौकिकातला जीव अलौकिकात प्रवेश करतो. आणि पुन्हा हे वळण घेतलं की मग पुन्हा जिकडं आधी तोंड होतं तिकडं तोंड, आधी जिकडं पाठ होती तिकडं पाठ, जे उजवीकडं होतं ते उजवीकडं, जे डावीकडं होतं ते डावीकडं. तोच आनंदमय प्रवास, तोच आनंदमय रस्ता, तेच आजूबाजूचं आनंदमय वातावरण. आणि तसा तो प्रवास पुन्हा सुरू होतो. तो चालीला संगे न चळे. आणि मग तिथलं जे चालणं आहे ते देवासारखं चालणं आहे. इकडं लौकिकात मायेत चालणं श्रमदायक आहे, इथलं चालणं अस्थिराचं चालणं आहे. तो चालीला संगे न चळे. तो चालतो तरी सुद्धा तो चालत नाही. देहीचा देहा ना कळे. देहधारी दिसत असला तरी तो देहधारी आता राहत नाही. कारण आता लौकिक हे त्याच्यासाठी भ्रम आहे, लौकिक हा त्याच्यासाठी खेळ आहे, लौकिक हा त्याच्यासाठी केवळ मनोरंजनाचा भाग आहे. मनोरंजन म्हणून तो आकारात आलाय, मनोरंजन म्हणून तो देहात आलाय, मनोरंजन म्हणून तो जगतोय, मनोरंजन म्हणून तो वावरतोय. आणि म्हणून देहाचा देहा ना कळे. तो देहात दिसत असला तरी तो देहात राहत नाही. मग पंचतीवी तव मिळे माझ्या रूपी. आणि मग एकदा खेळ संपला, आयुष्य संपलं, लाटांचा काळ संपला की लाटा पाण्यात विलीन होऊन जातात, शरीर पंचभूतात विलीन होतं आणि आत्मा परमात्म्यात विलीन होऊन जातो. त्याच्यासाठी मग दुःखदायक असं काही राहत नाही. आणि जेवढा वेळ त्याचं ते जीवन असतं त्या सगळ्या चैतन्याचा आविष्कार म्हणून तो या जीवनाचा मग आनंद घेत असतो. आणि म्हणून तो मुक्त असतो. आणि तोच जीवन मुक्त महात्मा आहे, ज्याला हे कळलं सगळं, ज्याला देवाची लीला कळली. तो कर्म करता नाही दिसेल तुम्हाला, त्याची नोकरी करता नाही दिसेल, त्याचा रोजगार करता नाही दिसेल, त्याचा उद्योग करता नाही दिसेल, पण ते करतानाही आतून त्याला जाणीव आहे की हे मी करणारा नाही आणि हे जे काही होतंय ते सत्य नाही. हा सगळा भ्रम आहे, हा सगळा मायेचा खेळ आहे, हे त्याला कळायला लागतं. आणि हे कळून तो ते करतो तेव्हा त्याला त्या करण्यातून एक आनंद मिळतो. आणि अंतिमतः तो माझ्यामध्येच विलीन होतो. पुढे भगवंत म्हणतायत, वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रितः बहो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागतः. अर्थात ज्यांची विषयावरची प्रीती, भय व क्रोध हे दोष गेले आहेत व जे मद्रूप होऊन माझाच आश्रय करून राहिलेत, असे ज्ञानरूप तपाने पवित्र झालेले पुष्कळ ज्ञानी माझ्याच स्वरूपाप्रत पावले आहेत.
मग ते भगवंताच्या रूपामध्ये कसे मिळतात, कसे ते भगवत रूप होतात, त्याचं इथं माऊलींनी वर्णन केलं. माऊली म्हणतायत एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा के वेळी न वचती क्रोधाची. अर्थात एरवी मागील व पुढील गोष्टीचा जे शोक करीत नाहीत, जे कोणतीच कामना मनात बाळगीत नाहीत व ज्यांना केव्हाही क्रोध येत नाही. क्रोध बेशुद्धीतल्या लोकांना येतो, काम बेशुद्धीत जन्माला येतो, दुःख बेशुद्धीत असल्यावरच जन्माला येतं. तुम्ही झोपेत आहात, तुम्हाला स्वप्न पडतंय, त्या स्वप्नामध्ये काहीतरी भयानक भयंकर तुमच्या बाबतीत घडतंय. तुम्ही जेवढा वेळ झोपेत आहात तेवढा वेळ स्वप्नात जे जे तुमच्या बाबतीत घडतंय ते सगळं बघून तुम्ही सुखी दुःखी भ्रमित भयदायक अनुभव घेत असता, घाबरता, पळता, रडता, गयावया करता. कधीपर्यंत? जोपर्यंत निद्रित आहात तोपर्यंत. एकदा का निद्रा संपली, जागृत झालात आणि मग पुन्हा त्या स्वप्नाकडे बघायला लागलात की तुम्हाला कळायला लागेल की जे काही स्वप्नात मला जाणवत होतं तो सगळा भ्रम होता. जीवनातले सगळे शोक सुखदुःख स्वप्नातल्या सुखदुःखासारखे, स्वप्नातल्या भावनांसारखे आहेत. कारण हे जगणं, हे जीवनच एक स्वप्न आहे. हे ज्याला कळलं, ज्याला स्वप्न स्वप्न म्हणून कळलं, तो स्वप्नातल्या सुखदुःखानं बाधित होत नाही. मग तो स्वप्न फक्त बघत असतो. तुम्ही आम्ही जे स्वप्न बघतो ते बेशुद्धीत बघतो, झोपेत बघतो. जीवन सुद्धा तसंच स्वप्न आहे. आपण सगळेजण झोपेतच हे जीवन जगतोय. थोडंसं बारकाईने विचार केला तर हे म्हणणं पटेल सगळ्यांना. आपलं सगळ्यांचं जगणं बेशुद्धीत आहे. का जगतोय माहिती नाही, काय करतोय माहिती नाही. जे तुम्ही मन लावून करताय ते एखाद्या वेळी सोडून दिलं तर काय खूप मोठं बिघडणार आहे. हेही आपल्याला माहिती आहे की खूप काही बिघडणार नाही, पण तरी ते सोडवत नाही, सुटत नाही. आतूनही नाही, बाहेरूनही नाही. बाहेरून सोडण्याची गरज नाही, पण आतून सुटणं गरजेचं आहे. नोकरी आहे, ती नोकरी कशासाठी आपण करतोय? ती नोकरी जेवढं मन लावून आपण करतोय तेवढं मन लावून करण्यासारखी नोकरी आहे का? नोकरी करताय, त्या नोकरीतल्या सुखदुःखाशी का बाधित होताय? जे तुम्ही कर्म करताय त्या कर्मानं बाधित का होताय? तेच कर्म करायचं म्हणून, करण्याचा आनंद म्हणूनही करता येऊ शकतं. कर्म एकच आहे, फक्त ते शुद्धीत आणि बेशुद्धीत या दोन्ही पद्धतीने करता येतं. बेशुद्धीत केलेलं कर्म म्हणजे लौकिक कर्म, शुद्धीत राहून केलेलं कर्म म्हणजे अलौकिक कर्म. आणि जो शुद्ध होतो, जो जागृत होतो, तो परापर न शोचिती, तो मागच्या पुढच्या गोष्टींमुळे दुःखी होत नाही. खूप महत्वाचं सूत्र माऊलींनी सांगितलंय, मागच्या पुढच्या, पर अपर, मागील पुढील. पर म्हणजे पलीकडचा, अपर म्हणजे पलीकडे नसलेला, म्हणजे पाठीमागचा पुढचा या अर्थानं. पर अपर न शोचिती, तो पुढचाही विचार करत नाही, पुढचा विचार करूनही सुखी किंवा दुःखी होत नाही, मागच्याही गोष्टींचा विचार करून सुखी किंवा दुःखी होत नाही. तो फक्त वर्तमानात जगतो. आणि ज्याला वर्तमानात जगता आलं तो देवरूप झाला. कारण देव, ईश्वर, परमात्मा हा केवळ वर्तमान आहे. ईश्वराच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी भूतकाळही नाही, भविष्यकाळही नाही. त्या ठिकाणी केवळ आणि केवळ वर्तमान आहे.
आणि आपण अशा वर्तमानाची कधी कल्पनाच करत नाही, कारण आपल्याला भूत आणि भविष्याशिवाय वर्तमान समजतच नाही. आपला वर्तमान भूत आणि भविष्यामध्ये झाकला गेलाय. आणि ज्याचा भूत आणि भविष्य वर्तमानानं झाकून टाकलेला आहे, भूत भविष्यानं ज्यांचा वर्तमान झाकून टाकलेला आहे, तो वर्तमानात जगतच नाही. तो एकतर भूतकाळात जगतो किंवा भविष्य काळात जगतो. विचार करावा, आपण उद्याचं तरी ठरवून जगतो किंवा मागं जे झालं त्याचा विचार करून तरी जगतो. आपण जगत नाहीच. आपण एकतर जगण्याची तयारी करतो किंवा जे जगलो त्याच्याबद्दलचं निरीक्षण परीक्षण करतो. जगणं विसरतोच या सगळ्यामध्ये. आणि म्हणून पर अपराचा शोक, पर अपराचं दुःख मग तिथं व्हायला लागतं. जो वर्तमानात जगतो तो शुद्धीत जगतो. या क्षणाचा मी आनंद घेत असेल, या क्षणाला मी जे करतोय ते मी परिपूर्णतेने करत असेल, तर ते कर्मच अलौकिक आहे. ते करणं भूतकाळानं किंवा भविष्यकाळानं बाधित झालेलं असेल, तर ते वर्तमान लौकिक आहे. आणि जो भूत भविष्याला चिकटून लौकिक कर्म करतोय तो दुःखी सुखी होतो. तो कामना रहित, कामना युक्त होतो, तो क्रोधयुक्त होतो. पण जो वर्तमानात जगतो, जो केवळ आहे मध्ये आहे, जो जे करतोय ते करण्याचा परिपूर्ण आनंद घेतोय, तो पर अपराचा शोक करत नाही. जे कामना शून्य होती तो कामना शून्य होतो. कारण कामना एकतर भविष्याची बांधील असते किंवा भूतकाळाशी बांधील असते. कामना वर्तमानात नसतेच. मला काहीतरी मिळावं वाटतं, ही भविष्याकडं बघून केलेली अपेक्षा आहे. कामनेमध्ये भविष्यकाळ आहे, क्रोधामध्ये भूतकाळ आहे आणि भविष्यकाळ आहे. आणि जो कामना शून्य झालाय तो अर्थातच भूत भविष्य रहित झालाय. जे कामना शून्य होती, वाटा के वेळी न वचती क्रोधाची. न वचती म्हणजे जात नाहीत, ते क्रोधाच्या वाट्यालाच जात नाही. ते कशाला रागावते? खेळामध्ये रागावतो कोण? ज्याला जिंकण्याची इच्छा असते. जो खेळतोय आनंद म्हणून, मग हरला काय जिंकला काय? हरल्याचाही आनंद आहे, जिंकल्याचाही आनंद आहे. म्हणून तो क्रोधाच्या वाट्यालाच जात नाही, क्रोधाच्या मार्गालाच जात. तो रागवतच नाही. काय रागवायचं? ओके, असं झालंय. समोरच्याने एखादी चूक केली, ओके झाली. रागवून काय फायदा? राग तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही तिथं कामना ठेवलेली आहे. कामनेतून क्रोध जन्माला येतो. आणि मग जो लौकिकातून अलौकिकात केलाय त्याला क्रोधही येत नाही, रागही येत नाही. सदा मियाची आथिले माझिया सेवा जियाले, की आत्मबोधे तोषले वितरागजे. अर्थात जे माझ्या प्राप्तीमुळे सदा संपन्न आहेत, माझ्या सेवेकरिताच ज्यांचे जीवन आहे, किंवा जे निरीच्छ असून आत्मबोधानेच संतुष्ट आहेत, सदा मियाची आथिले, मीच ज्यांच्या जीवनात पूर्णपणे व्यापलेला आहे, माझ्या मुळे जे संपन्न झालेत, मी ज्यांची संपत्ती बनलोय, माझी या सेवा जियाले, ज्यांचं जगणं माझ्या सेवेसाठी आहे, की आत्मबोधे तोषले, आत्मबोधानं जे आनंदित झालेत आणि वितरागी झालेत. खूप सुंदर शब्द आहे वितराग, माऊलींनी वापरलेला शब्द आहे. श्लोकाच्या सुरुवातीला तो शब्द आहे. माऊलींनी दुसऱ्या ओवीच्या उत्तरार्धाच्या अंतात तो शब्द घेतलाय, वितराग. वितराग, राग, विराग आणि वितराग, तीन शब्द खूप सुंदर शब्द आहेत. राग म्हणजे
मिळण्याची भावना, विराग म्हणजे सोडण्याची भावना, वितराग म्हणजे मिळणं सोडवणं दोन्ही जिथं एक झाले ती भावना म्हणजे वितराग. थोडं सोपं करून समजून घेऊ आपण. काही लोकांकडं संपत्ती भरपूर आहे, काही लोकांकडं संपत्ती मिळवल्याचा अहंकार आहे आणि काही लोकांकडं संपत्ती गमावल्याचा अहंकार आहे, संपत्ती दान केल्याचा अहंकार आहे. अहंकार केवळ संपत्ती मिळवल्याचाच असतो असं नाही, संपत्ती दान केल्याचाही अहंकार असतो. काही लोक म्हणतात मी एवढी संपत्ती कमवली, त्याच्या उलट काही लोक म्हणतात मी एवढी संपत्ती दान केली. संपत्ती मिळाली काय, संपत्ती दान केली काय, दोन्हीमध्ये जर अहंकार येत असेल तर तो विकार आहे. मिळवणं म्हणजे राग, त्यागणं म्हणजे विराग आणि या दोघांच्या मध्ये आहे तो वितराग. भगवान गौतम बुद्धांकडं संपत्ती भरपूर होती, राजपुत्र होते, सगळं वैभव होतं. सगळं वैभव सोडून टाकून निघून गेले. लग्न झालं होतं, मुलगा होता, राज्य कारभार होता, सगळं सोडून दिलं, निघून गेले. 12 वर्ष फिरले, आत्मज्ञान प्राप्तीनंतर परत आले. पत्नीला भेटले, पत्नीनं विचारलं कुठं गेला होतात, म्हणे सत्य शोधायला. मिळालं का, म्हणे मिळालं. कुठं होतं, म्हणे ते माझ्यातच होतं. मग तुमच्यातच होतं तर ते सत्य इथं मिळालं नसतं का राहुल, म्हणे हो मिळालं असतं. मग तिथं का गेलात, म्हणे तिथं गेल्यावर कळलं की ते माझ्यातच होतं, ते मला इथंही मिळवता आलं असतं, पण ते तिथं जाऊन मिळालं. हा योगायोग आहे. सत्य प्रत्येक ठिकाणी आहे, म्हणजे एका विशिष्टच ठिकाणी त्याचा लाभ व्हावा असं काही नाहीये, कारण ते आपल्या हात आहे. सत्य काही ठिकाणावर अवलंबून नाहीये की बोधगयाला गेलात, पंढरपूरला गेलात की तुम्हाला सत्य सापडेल, असं नाहीये. सत्य तुमच्यातच आहे, ते तुम्हालाच सापडेल. तुम्ही कुठेही जा, ठिकाण महत्वाचं नाही, सत्य कुठं सापडलं महत्वाचं नाही, सत्य सापडलं हे महत्वाचं आहे. सगळ्याचा त्याग केला बुद्धांनी, पण लक्षात आलं त्याग करायची गरज नव्हती. म्हणून त्यागातूनही विराग निर्माण होतो आणि तो विरागही लौकिक आहे. राग जसा लौकिक आहे तसा विरागही लौकिक आहे. पण जो वीतरागी झालाय त्याला संपत्ती असली काय नसली काय काही फरक पडत नाही. मी एक गोष्ट ऐकली, कधी सांगितली असेल की चोखामेळा आणि सोयराबाई जंगलामध्ये वाळलेली लाकडं जी असायची ती विकून उदरनिर्वाह करायची. जंगलामध्ये जाताना चोखामेळ्यांना एका ठिकाणी सोन्याचं कडं दिसलं, सोन्याचं काकण दिसलं. दिसल्याबरोबर त्यांनी त्याच्यावर माती टाकली आणि ते पुढे गेले. सोयराबाई आल्या. सोयराबाईंनी बघितलं आपला नवरा इथं थांबला होता. का थांबला असेल, इथं काहीतरी त्यानं केलंय असं बघून त्या वाकल्या आणि बघितलं तर त्या मातीमध्ये काहीतरी पिवळं असं चमकताना दिसलं. मग त्यांनी माती बाजूला काढली आणि तिथं सोन्याचं कडं दिसलं. सोयराबाई रडायला लागल्या, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. चोखामेळा धावत तिथं आलेली विचारलं तुझ्या डोळ्यातून अश्रू येण्याचं कारण काय. म्हणे मला वाईट या गोष्टीचं वाटलं की तुम्हाला त्या सोन्यामध्ये आणि मातीमध्ये फरक दिसला. तुम्ही मातीवर माती कशाला टाकली, तुम्ही मातीवर माती टाकली याचा अर्थ तुम्हाला सोनं ही माती दिसत नाही, सोनं तुम्हाला सोनं म्हणून दिसतंय. याचं मला वाईट वाटलं. खूप अद्भुत संवाद आहे हा. सोनं मूल्यवान वाटत असेल तरी सुद्धा सोन्याबद्दल मोह आहे आणि सोनं मातीपेक्षा वेगळं दिसत असेल तरी सुद्धा तो मोह आहे.
राग आणि विराग. सोनं माती सारखं वाटतंय, विराग आहे. सोनं सोनं वाटतंय, राग आहे. आणि सोनं आणि माती यात काहीच फरक वाटत नाही, तो वीतराग आहे. आणि जो वीतरागी झाला तो कोण होऊ शकतो? वीतरागी जो आत्मबोधानं तोषला, जो आत्मबोधाच्या आनंदामध्ये रमला, तो वीतरागी होतो. आणि आत्मबोधी झाला म्हणजेच काय, तर त्याला परमात्मा संपत्ती म्हणून मिळाला. परमात्मा संपत्ती म्हणून मिळाला म्हणजे काय, त्याच्याच आत असलेला परमात्मा त्याला दिसला, जाणवला. जे तपो तेजाची या राशी की एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. अर्थात जे तपोरूप तेजाच्या राशी, ज्ञानाचे केवळ घर व तीर्थालाही पवित्र करणारे तीर्थरूप आहेत. आणि असा जो जागृत पुरुष आहे, इथं पुरुष शब्दाचा अर्थ लिंगवाचक नाहीये हा. नाहीतर बरेच जण म्हणतील स्त्री आत्मज्ञानी असू शकत नाही का. आता ती शब्दांची मर्यादा आहे, फक्त शब्दांची मर्यादा आहे, याच्या पलीकडे काही नाही. पुरुष हा शब्द लिंगवाचक नाहीये. प्रकृती पुरुष, इथं सुद्धा पुरुष म्हणजे पुरुष असतो, माया म्हणजे स्त्री असते असंही नाही. शब्दच आपल्याकडं नाहीये. स्त्रीलिंग, पुरुष आणि नपुंसकलिंग तीनच शब्द आहेत. नपुंसकलिंग वापरता येणार नाही, स्त्रीलिंग पुल्लिंग शिवाय पर्याय नाही. ह्या सगळ्या मर्यादा शब्दांच्या आहेत. म्हणून अध्यात्म नीट समजून घेतलं पाहिजे. शब्दांच्या जंजाळ्यात अडकायचं नाहीये. शब्दातून फक्त अध्यात्म समजून घ्यायचंय. अध्यात्म म्हणजे शब्द नाहीयेत. अध्यात्माला शब्दात बांधता येणार नाहीये. शब्द केवळ अध्यात्माची सूचना देऊ शकतात. रमायचं अध्यात्मात आहे, शब्दात नाही. जे ते तपो तेजाची राशी. आणि जो असा ज्ञानवान पुरुष झालाय, ज्याला कळलंय मी आत्मरूप आहे, शरीर मी केवळ धारण केलंय, तो तपो तेजाची राशी आहे. त्याच्या ठिकाणी तपो तेज आहे की एकायतन ज्ञानासी, तो ज्ञानाचं घर आहे. ज्ञान त्याच्या ठिकाणी राहतं, तो मूर्तिमंत ज्ञान आहे. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, तीर्थांना सुद्धा पवित्र करण्याची ताकद त्यांच्यात आहे. ते जिथं जन्माला येतात तिथं तीर्थ होतात. आळंदी तीर्थ झालं ज्ञानोबारायांमुळं, देहू तीर्थ झालं तुकोबारायांमुळं. जिथं जिथं संत गेले तिथं तिथं ती जागा तीर्थरूप झाली. कारण तीर्थाला तीर्थरूप करण्याची ताकद त्यांच्यात असते. प्रत्येकाला पवित्र करण्याची ताकद त्यांच्यात असते. जे मदभावा सहज आले, मी तेची ते होऊन ठेले, जे मज तया उरले पदर नाही. अर्थात ते माझ्या स्वरूपात सहज प्राप्त होऊन मद्रूप होतात. कारण त्यांच्यात आणि माझ्यात भिन्न भाव उरत नाही. कारण चैतन्य वेगवेगळं नाहीच, परमात्मा वेगवेगळा नाहीच. फक्त परमात्म्याला मानण्याचे, जाणण्याचे, अनुभवण्याचे मार्ग जोपर्यंत आहेत तोपर्यंत भेद आहे. एकदा ते मार्ग संपले, अंतिम ध्येय प्राप्त झालं की जीव परमात्मा एकच. म्हणून साक्षात्कार झाल्यावर तुम्ही कृष्णापेक्षा वेगळे नाही आहेत. जे मदभावा सहज आले, मी तेची ते होऊन ठेले, मीच ते झाले आणि ते मीच झालो. पाण्याचा थेंब पाण्यात पडला की पाण्याचा तो थेंब वेगळा राहत नाही, नदी समुद्र वेगळा राहत नाही, तो थेंब समुद्र झालेला असतो. मी तेची ते होऊन ठेले, जे मज तया उरले पदर नाही. मग आमच्या दोघांमध्ये पदर, भेद, भ्रम, वेगळेपणा राहिलाच नाही. निराकार झालं सगळं. निराकारात मिसळल्यावर आकाराला अस्तित्वच नसतं. सांगे पितळेची गंधी काळीक, जै फिटली होय निशेख, तै सुवर्ण काही अनिक जोडू जाईजे. कलंक कळकविण्याचा गुण व काळीमा काळसरपणा हे दोन पितळेचे गुण जर निशेष नष्ट होतील तर सोने आणखी निराळे मिळवण्याचा कोणी खटाटोप करील का. सांगे पितळेची गंध काळीक. पितळामध्ये आणि सोन्यामध्ये फरक वेगळा काहीच राहत नाही. धातू म्हणून दोघं एक आहेत,
फक्त पितळेला पितळ करते ती गोष्ट म्हणजे गंधकाळिक. कळकवण्याचा गुण एवढाच एक वेगळा गुण तांब्यात आहे, पितळेत आहे, म्हणून ते पितळ वेगळं पडतं. एकदा का ती गंधकाळिक हा गुण त्या पितळेतून बाजूला पडला आणि त्याची जी काळिक आहे, काळकेपणा जो आहे तो एकदा गेला की पितळच सोनं आहे. ते थोडं धातुशास्त्राच्या भाषेतला विषय आहे, आपल्याला त्या धातुशास्त्रात शिरायचं नाही. पण पितळेला पितळ करणारा गुण म्हणजे गंधकाळिक. ती गंधकाळिकता त्यातून बाजूला काढली की पितळ सोनं होऊन जातं. सोनं आणि पितळ मग वेगळं राहत नाही. ताई सुवर्ण काही अनेक जोडू जायचे, मग वेगळं सोनं आणायची गरज नाही. गंधकाळिकता निघून गेली की पितळच सोनं बनतं. तसं जीवात्म पण निघून गेलं, जीव पण निघून गेलं की तो परमात्माच होतो, आत्मरूपच होतो, ब्रह्मरूपच होतो, मग तो वेगळा राहत नाही. तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते जाहले येथ संशयो कायसा. अर्थात तैसे जे यमनियमाधिकात पारंगत होऊन तपाने व ज्ञानाने शुद्ध झालेले आहेत ते मद्रूप झाले याविषयी संशय कसला. अगदी त्या पद्धतीनं ज्यांनी स्वतःला यमनियमामध्ये जे पारंगत झालेत, ज्ञानानं जे शुद्ध झालेत, ते माझ्यापेक्षा वेगळे नाहीत, तेच मी आहेत, यामध्ये कोणताही संशय बाळगू नकोस असं माऊली म्हणतायत. इथं आपण थांबूया, राहिलेलं चिंतन आपण उद्या करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.